जिल्हा परिषद तालुका म्हणजेच या 12 जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यांचा अंतिम टप्प्यामध्ये एकच दिवस उद्याचा राहिलेला आहे. तरी आमची परिस्थिती अतिशय चांगली आहे. जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्या जीवावर मी निश्चित विजयी होईल यात मला ते मात्र शंका नाही. मतदारांना एकच आव्हान आहे, उद्या 7 तारखेला जे मतदान आहे त्याच्यासाठी त्यांनी सफरचंद या निशाणीवर बटन दाबून त्यांनी विजयी करावा. जे रखडलेले प्रश्न आहेत तर ते रखडलेले प्रश्न पूर्ण करावेत हीच एवढीच एक माफक अपेक्षा आहे मतदार राजा म्हणून, आणि ते मी पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे. विकास आणि ताडकस याचा परस्पर काही संबंध नाहीये. विकास झालेलाच नाहीये. विकासाच्या नावावर फक्त गप्पा झाल्यात. तुम्ही मतदारसंघात फिरले असता तर तुम्हाला फर्स्ट गिअरच्या पुढे फिरता येत नाही. काही गावाला जात असताना कपडे पॅन्ट काढून जावं लागते अशी परिस्थिती. म्हणजे एवढा चिखल आणि एवढी रस्त्याची दुरवस्था आहे. एक सांगायला हे नाही सांगता येणार नाही. इतका विकास रखडलेला आहे की राहिलेला सर्व विकास मी पूर्ण करील एवढं आश्वासन. माझ्या वचननाम्यामध्ये गाव तिथं सामाजिक सभागृह आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा ताडकस येथे करणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक बस स्थानक करणार आहे. शौचालय महिला आणि पुरुष हे ताडकस बाजारपेठ असून सुद्धा इथे नाहीये, ते सुद्धा मी उपलब्ध करेल. एक आरोग्य केंद्र आहे, पूर्वी तरी जवळ होतं, आता इतकं प्राथमिक उपकेंद्र आहे पण थोडस लांब झाल्यामुळे जनतेची हेळसांड होत आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताडकस येथे मी उभा करेल. ब्लड बँकेची स्थापना करेल आणि अॅनिमिया जो होतो तो सुद्धा नष्ट करण्यासाठी मी प्रयत्न करेल. अजिबात नाही, पक्षाने दिलेले उमेदवार हे योग्य नाहीत. म्हणूनच आता काल परवा तुमच्या बातमीपत्रकांनी दिलेलं आहे की प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये अपक्षच बाजी मारेल. तो मीच आहे, दुसरं कोणी नसो. मतदारांनी सढळ हाताने मला मतदान द्यावं आणि विजय करावं, आणि ते विजय करतीलच याचा मला सार्थ विश्वास आहे. माझ्याकडून जे काही सामाजिक कार्य झालं, आरोग्य सेवेचं कार्य झालं, शैक्षणिक क्षेत्राचं कार्य झालं, पॅरामेडिकल क्षेत्राचं कार्य झालं, मी अनेक सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला माझ्या परिस्थितीप्रमाणे. आता जनतेने मला अधिकृत निवडून देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. सफरचंद खा, निरोगी राहा, आणि येणाऱ्या 7 तारखेला 6 नंबरचं बटन दाबून, सफरचंद या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजय करावं एवढंच मी जनतेला कळकळीचे आवाहन करतो. नमस्कार.